नमस्कार, मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण चांडवली बुद्रुक या भागामधील बेलदत्त वस्ती आहे या ठिकाणी आपण आलो आहोत। तर आता या ठिकाणी परिस्थिती पहा, या ठिकाणी हा समाज नंदी समाज या ठिकाणी आहे। एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला तर हालाकीची परिस्थिती आहे। मात्र या परिस्थितीमध्ये जी सुवर्ण आव्हाड आहे, जी विद्यार्थिनी आहे, तिने जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये 11वा क्रमांक मिळवला आहे आणि यासाठीच हे सर्व चांडवली बुद्रुकचे नागरिक असतील, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रीतीताई थोरात तसेच उपसरपंच देखील चांडवली बुद्रुक गावचे या ठिकाणी आलेले आहे। तिचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे तिला मदतीचा हात देखील या ठिकाणी ते देण्यात येणार आहे। आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत। चांडवली बुद्रुक शाळेमधील इयत्ता 4थी इयत्तेतील ही मुलगी कुमारी सुवर्णा बबन आव्हाड ही नंदीवाले समाजाची मुलगी आहे आणि तिचा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये 11वा क्रमांक आला आणि 11वा क्रमांक आल्यामुळं आदरणीय सीओ साहेबांनी त्याची दखल घेतली। सीओ साहेब कोण नाव? गजानन पाटील साहेब। गजानन पाटील साहेब। आदरणीय गजानन पाटील साहेबांनी याची दखल घेतली आणि BDO मॅडमच्या माध्यमातून आम्हाला ग्रामपंचायतला सांगितलं आणि जिल्हा परिषद सदस्य आमच्या प्रीतीताई थोरात यांच्या माध्यमातून सांगितलं की ह्या मुलीच्या घरी जा, तिची परिस्थिती काय आहे त्याची चौकशी करा आणि लगेचच त्या कुटुंबाला मदत करा, कारण एवढ्या गरीब समाजातली, मागासलेल्या समाजातली मुलगी आज जिल्ह्यामध्ये 11वी येते आणि अतिशय झोपडीमध्ये राहणारं हे कुटुंब गेले 40-50 वर्ष आमच्या गावामध्ये स्थायिक कुटुंब आहे। शिवराम आव्हाड यांची 4 मुलं, सर्जा असेल, बबन असेल, रघु असेल आणि रामा, ही 4 मुलांचं एक कुटुंब मोलमजुरी करून आपलं या ठिकाणी जीवन जगत आहे आणि या ठिकाणी गायरानाच्या जागेमध्ये ते झोपड्या करून राहतात। महिन्यापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामध्ये झोपड्यांवरती झाडं पडली होती। ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी झाडं काढून छोटासा निवारा करून दिला, परंतु शिवसाहेबांनी आता सांगितलंय की एवढ्या गरीब समाजाची मुलगी आणि ती 11वी आली म्हणून त्या ठिकाणी त्यांना घरकुल मंजूर करायला सांगितले। मग त्यांनी आदेश दिलाय। प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे आता 2 भावांना घरकुल मंजूर आहेत अगोदर आणि आता या बबन आव्हाड ह्या मुलीच्या वडिलांचं घरकुलामध्ये नाव नाही, तर यशवंत घरकुल योजनेच्या माध्यमातून सगळी चौकशी करून ते नाव आम्ही ग्रामपंचायत म्हणून त्या ठिकाणी आम्ही घरकुलाची मागणी करणार आहोत आणि ह्या समाजाला गेले अनेक वर्ष जागा नाही आहेत। आमच्या गावामध्ये 45 घरकुलं मंजूर आहेत पण जागा नाही आहेत। ही गायरांची जागा आम्ही प्रस्ताव कलेक्टरला देणार आहे आणि ही जागा सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत। आमच्या BDO मॅडम ज्या आहेत आदरणीय, त्यांनी मला मेसेज केला की तुमच्या गावातली जी मुलगी आहे सुवर्णा बबन आव्हाड हे जिल्ह्यामध्ये 11वा क्रमांकाने शिष्यवृत्तीमध्ये आलेली आहे, तर त्यांचं तिथं जाऊन चौकशी करा आणि आदर तिथे करा। त्यांना प्रमाण मानून आम्ही सर्व सरपंच असतील, उपसरपंच असतील, आमचे सर्व सदस्य यांना सकाळी आवाहन केलं की आपल्याला त्या घरामध्ये जायचे आणि आपल्याला त्यांना सन्मान करायचे। त्या दृष्टीने आम्ही इथं उपस्थित झालो आहोत आणि त्यांचा सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर मॅडमने असंही त्या ठिकाणी सांगितलं आहे, जर का ती पालात राहते तर त्यांना घरकुल देण्याची जबाबदारी आपली आहे। त्याच्यामुळं त्यांना यशवंत घरकुल योजनेमधून आपल्याला त्यांना लाभ द्यायचा आहे, तर तुम्ही त्वरित प्रस्ताव सादर करा। आम्ही आता हे ऑगस्टच्या ज्या ग्रामसभा होईल त्यामध्ये ठराव मंजूर करून त्यांना घरकुल देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता तुम्ही या ठिकाणी आले, या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेतला, काय परिस्थिती आहे यांची, काय आहे परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे। अक्षरशः पालात राहून लाईटची किंवा कुठल्याही सुखसोयी नसताना ह्या मुलीने जिल्ह्यामध्ये 11वा क्रमांक त्या ठिकाणी पटकावलेला आहे आणि तिचा यथोचित सत्कार करणं हे जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल यांचं कर्तव्यच आहे आणि आमचं कर्तव्य समजून आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत। आत्ताच आपल्याला माननीय ग्रामविकास अधिकारी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की जिल्हा परिषदची जी योजना आहे यशवंतराव घरकुल योजनेतून आपण यांना घरकुल देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच त्यांना घरकुल मिळेल। कशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा करणार आहे पुढे? पाठपुरावा आता मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर
पाठपुरावा करणं किंवा मीटिंगच्या माध्यमातून मला महिन्यातून 2-3 वेळा त्या ठिकाणी जिल्हा परिषदला जावंच लागतं. सर्वच अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी ओळख झालेली आहे आणि हे आपलं कामच आहे की पाठपुरावा करणं. तर तिथं गेल्यानंतर त्यांना लवकरात लवकर घरकुल कसं मंजूर होईल हो परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी सांगणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर आज ह्या मुलीनं खरंच मोठे लोक नाही म्हणलं तरी शाळेचे सर्व शिक्षक असतील, अध्यक्ष असतील, ग्रामसेवक असतील, मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य, माजी उपसरपंच असतील, ह्या ठिकाणी तिची दखल घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि अभ्यास करण्यासाठी कुठल्याही सुखसोयींची गरज असावी लागते आणि सुखसोयीशी संबंधित अभ्यास किंवा त्या ठिकाणी आपला नंबर येणं, आपण अभ्यासात उच्च ठिकाणी असणं याचा कुठलाही संबंध नसतो. आज ते ह्या ठिकाणी तिने दाखवून दिलेलं आहे. आणि यापुढील काळात देखील जिल्हा परिषदच्या माध्यमातून तिला कुठल्याही प्रकारच्या शिक्षणासाठी गरज लागेल तर त्यासाठी मी तिला नक्की मदत करेल. आणि आपल्या फक्त चांडवली बुद्रुक गावातीलच नाही तर पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये जे असे उत्कृष्ट अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे त्यांना मदत करण्याचा त्या ठिकाणी नक्की माझा प्रयत्न राहील. मात्र आता यांना तुम्ही घरकुल मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहात, मात्र हे आता सुद्धा गायरान जागेत राहतात. जागेसाठी काय प्रयत्न असणार आहे तुम्ही? गायरान जागा ही आताही ते या ठिकाणी राहत आहे आणि गायरान जागेचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही गावची जागा आहे. त्या ठिकाणी ग्रामसेवकांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी BDO मॅडमनी CO सरांनी देखील सांगितलेलं आहे की आपण त्यांना ग्रामसभेमध्ये विषय पण ठेवलेला आहे. प्रस्ताव देऊ आपण. कारण ते जेवढे ठाकर समाज आहे, नंदीवाले आहेत आणि इतर तर समजा बाटक्या जमातीचे लोक असतील तर त्यांना घरकुलासाठी कुठेही जागा नाही उपलब्ध. तर आपण ह्याच गायरानामध्ये त्यांना प्लॉटिंगसाठी आपण प्रस्ताव हे देतोय आणि ग्रामसभेमध्ये तसा विषय आपण ठेवलेला आहे. त्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याचं काम माझं आहे. आणि लवकरात लवकर घर कसं भेटेल घरकुल फक्त यांनाच नाही तर अजून फक्त यांनाच नाही तर आपल्या गावातील जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांना देखील घरकुल आणि राहण्यासाठी एक स्वतःचं हक्काचं घर कसं मिळेल यासाठी पाठपुरावा त्या ठिकाणी मी करणार आहे. ठीक आहे, तुझं नाव सांग आणि आता शिष्यवृत्ती परीक्षेत कितवा क्रमांक आला तुझा? माझं नाव सुवर्ण नावाड. माझं शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात 11वा. आता हे सर्व सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य ताई आल्यात, ग्रामपंचायत सदस्य तुला भेटण्यासाठी आले, तू मदतीसाठी आले. तुला काय काय मदत पाहिजे तुला त्यांच्याकडून? काय अपेक्षा आहे? घराची मोठी समस्या आहे का? घर तुम्ही आई आहे का? काय आता तुझ्या मुलीचा जिल्ह्यामध्ये 11वा क्रमांक आलाय, काय सांग? त्याच्याबद्दल मला खूप आनंद होते की एवढी 256 गुण मिळवले. ते जिद्द बघून मला वाटते तिने पुढे शिक्षण घ्यावा आणि असेच गुण मिळवावे आणि असंच यश मिळवावं. यासाठी वेळेवर खायला प्यायला असं काहीच, घालायला कपडे असे काहीच व्यवस्था होत नाही. त्यासाठी माझं एवढं म्हणणं आहे की या पोरीने पुढे शिकावायची जिद्द आहे, ती इच्छा तिने पूर्ण करावी. तू का रडतीये? काय तू एवढा नंबर आला एवढं काय? उलट सगळे तुला भेटायला आले आनंद. पुढील शिक्षणासाठी त्यांचं म्हणणं आहे का पुढील शिक्षणासाठी मदतही झाली पाहिजे, काय मदत व्हावी असं त्यांचं म्हणणं? मदत नक्कीच त्यांना मी आताच तुम्हाला सांगितलं की पुणे जिल्हा परिषद मार्फत देखील आणि माझ्या वैयक्तिक तिला काही मदत लागत असेल तर ती नक्की करू. तिच्या आईवडिलांना माझं एकच आव्हान आहे की तिचं शिक्षण कुठल्याही प्रकारे तुम्ही थांबवू नका. कारण आज आपण पाहतोय वेगळ्या प्रकारच्या छान शाळा त्या ठिकाणी खाजगी निघालेल्या आहेत, परंतु आईवडिलांची एकच ओरड असते की आमचे जे विद्यार्थी आहेत अभ्यास करत नाही, आमची मुलं चांगले अभ्यास करत नाही. पण आज एवढी परिस्थिती असून देखील ह्या मुलीने अतिशय चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे. तिचं शिक्षण त्यांनी थांबवू नये हीच विनंती मी त्या दोघांनाही करते. आणि यापुढील काळात काही मदत लागली तरी गावातील ग्रामस्थ असतील ते नेहमीच तत्पर असतात. चांडवली बुद्रुक गाव हे एक आदर्श गाव आहे आणि एक शिक्षकांचं गाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि आज कुठंतरी ती मुलगी एक चांगल्या वेगळ्या उंचीवर जात असताना सगळेच गावकरी, सरपंच, उपसरपंच सगळे तिच्या पाठी खंबीरपणे उभे राहतील याची मला त्या ठिकाणी खात्री आहे. आणि मी देखील माझा पाहिजे तितके प्रयत्न करणार आहे की ती पुढे जाऊन मोठी ऑफिसर व्हावी, कलेक्टर व्हावी आणि आमच्या चांडवली बुद्रुक गावाचं एक नाव तिने वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी मोठं करावं अशी आशा तिच्याकडून आहे.
तर नक्कीच या ठिकाणी सर्व हे जे सदस्य या ठिकाणी या सुवर्ण जी आहे तिला भेटण्यासाठी आले. तिचा जिल्ह्यामध्ये 11वा क्रमांक आल्यामुळं त्या ठिकाणी आता सर्वजण तिचे सत्कार देखील करणार आहेत. ते शिक्षक या इथे या. शिक्षक आहे. ठीक आहे, शिक्षक देखील आहे या ठिकाणी, वर्ग शिक्षक आहात म्हणून कशा पद्धतीने अभ्यास आहे तिचा आणि आता जिल्ह्यात 11वा क्रमांक आलाय, काय सांगणार या शिष्यवृत्तीमध्ये? इयत्ता चौथी जी 2026ला ही शिष्यवृत्ती परीक्षा झाली, तर खरं तर ही परीक्षा अचानक जाहीर झाली, म्हणजे नोव्हेंबरमध्ये जाहीर झाली आणि एप्रिलमध्ये परीक्षा झाली. त्याचा साधारणपणे 5 महिन्याचाच कालावधी आम्हाला मिळाला. आणि ही जी विद्यार्थिनी आहे ती पहिलीला माझ्याकडे दाखल झाली आणि त्याच वेळेस मला तिच्यातलं वेगळेपण जाणवलं होतं. आणि तेव्हाच मी तिच्या पालकांची भेट घेतली होती. त्यांना सांगितलं होतं की, म्हणजे एक प्रसंग सांगते मी, की एक दिवस शनिवारी सकाळी मी शाळेमध्ये येत असताना मला ती सकाळी गावामध्ये थोडंसं मागण्यासाठी अशी ती दिसली आणि मग मी लगेच तिच्या वडिलांना कॉल केला आणि त्यांना शाळेमध्ये बोलवलं आणि म्हटलं की सुवर्णा मला अशी दिसली नाही पाहिजे इथून पुढं, तिचं काही म्हणजे तिला काही अडचण असू द्या तर ती अडचण मी पूर्ण करेन. आणि नंतर हळूहळू मी तिला इयत्ता 2री तिला स्पर्धा परीक्षांमध्ये बसवायला सुरुवात केली. म्हणजे NSS असेल, मंथन असेल, अभिरूप, म्हणजे इतर मुलांबरोबर तिची फी मी स्वतः भरत होते आणि तिला मी परीक्षेला बसवलं आणि तिने पण 2री 3रीमध्ये यश प्राप्त केलं. आता गेल्या वर्षी NSSC परीक्षेमध्ये ती वर्गामध्ये टॉप आलेली, म्हणजे 186 गुण मिळाले तिला 200 पैकी आणि ती राज्यामध्ये आली. त्यानंतर अभिरूपमध्ये सुद्धा ती जिल्ह्यामध्ये आली आणि अशा प्रकारे तिने यश मिळवलं. आमच्या वर्गाचे सगळे पालक सुद्धा तिला खूप मदत करायचे, आमच्या मुख्याध्यापिका असतील किंवा सर्व आमचं शिक्षक वृंद, सर्वांनी तिला खूप मदत केली. आणि पालकांनी सुद्धा अक्षरशः, म्हणजे ज्यावेळेस पाऊस आला बघा, 2 दिवस खूप पाऊस होता आणि ह्या तिच्या आईचा मला कॉल आला सकाळी 7 वाजता की मॅडम सगळं भिजलेलं आहे आणि तरी सुवर्ण हट्ट करते की मला शाळेत जायचं आहे म्हणून. आणि मी त्यांना सांगितलं की तिला दुपारी वगैरे घेऊन या तुम्ही. त्याच्यानंतर 4 दिवस तिला डबा नव्हता, तर सगळी वर्गातली मुलं जे त्यांचे पालक यांनी तिला ती सुद्धा व्यवस्था त्यांनी केली. त्यानंतर तिची इतर जी आता स्कॉलरशिपची फी वगैरे असेल तर व्यवस्थापन समितीच्या सदस्य आहेत वृषाली थोरात, त्यानंतर निलेश कोकणे, असे काही पालकांनी तिची फी स्वतः, म्हणजे न सांगताही त्यांना कोणते आव्हान वगैरे केलं नव्हतं तरी त्यांनी तिची फी पण भरली. आणि मला असं वाटतं की ही मुलगी पुढं जाऊन काहीतरी नक्कीच करेल. आणि बघा आता या शाळेचं आपलं यश आहे की आपले एवढे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी झालेत. अगदी आपली राज्यात पण एक विद्यार्थिनी आलेली आहे, ही शेतकरी कुटुंबातील आहे, पण तरीही सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की या वंचित घटकातली विद्यार्थिनी, म्हणजे अतिशय काय म्हणतो आपण, अवघड परिस्थितीतून आली, हलाखीची परिस्थिती असून सुद्धा तिने हे यश मिळवलंय. आणि मला तिच्या आई वडिलांना पण खरंच धन्यवाद द्यायचे की त्यांनी माझं ऐकलं. म्हणजे अक्षरशः ती जर आजारी असेल ना तर आई मला कॉल करणार की मॅडम ती आजारी आहे, मग दवाखान्यात जाण्यासाठी मी दवाखान्यात घेऊन परत दुपारी त्या मला शाळेत तिला आणून सोडायच्या. किंवा जर तिची म्हणजे येण्यासारखी कंडिशन नसेल तर त्या स्वतः शाळेमध्ये यायच्या, पायी यायच्या आणि प्रश्नपत्रिका असेल, सराव असेल ना तर त्या स्वतः घेऊन यायच्या. म्हणजे ह्या गोष्टीचं मला खूप छान वाटतं की बाबा अभिमान आहे या गोष्टीचा. तर नक्कीच या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि ह्या जे सुवर्ण आहे हिचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. चांगलं यश मिळवलेलं आहे. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, चांडोली, बुद्रुक.